पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता। या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व राज्यांना मॉकड्रिल करण्याचं आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देण्यात आलंय। त्या अनुषंगाने संकटाच्या परिस्थितीत तयारी आणि प्रतिसादाबद्दल आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या मॉकड्रिलचं बदलापुरात आज 9 मे रोजी आयोजन करण्यात आलं होतं। मॉकड्रिल म्हणजे काय तर धोक्याच्या परिस्थितीचं नाट्य रूपांतर केलं जाणाऱ्या मॉकड्रिल असं म्हणतात। हा पूर्वनियोजित अभ्यास असतो। यात कुठे आग लागली, दहशतवादी हल्ला झाला किंवा भूकंप झाल्याचं वातावरण निर्माण झालं तर अशा परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणं आणि मदत कार्य पार पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया केली जाते। आतापर्यंत भारतातील प्रमुख नागरी संरक्षण मॉकड्रिल 1962 मध्ये भारत चीन युद्ध, 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध, 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध, 1999 मध्ये कारगिल युद्ध, 2008 मध्ये मुंबई हल्ले आणि 7 मे 2025 पहलगाम हल्ल्यानंतर म्हणजेच 1971 नंतरचा हा पहिला देशव्यापी सराव आहे। याबाबत मी सूचित करू इच्छितो की माननीय जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण दल ठाणे यांच्या वतीने आज 9 मे रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बदलापूर येथे मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मॉकड्रिल हे सर्वप्रथम नागरिकांना सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम जे आहे आणि स्वतःचं संरक्षण कसं करावं, अफवांवरती विश्वास न ठेवता सगळ्यात पहिल्यांदा नागरिकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रशासन दक्ष आहे आपल्या सुरक्षेसाठी आणि या दक्षतेच्या आधारे प्रशासन आपल्याला अवेअर करणार आहे। लॉंग सायरन देऊ, ज्यावेळेला आपल्याला लॉंग सायरन मिळणार आहे तोच आपल्याला धोक्याचा इशारा आहे आणि सुरक्षिततेचा इशारा आहे। त्यानंतरच आपण सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम ॲक्टिव्ह करायचं आहे आणि आपल्याजवळ जे कुठलं दुकान, घर, आडोसा जो काही उपलब्ध असेल तिथे आपण सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर आपल्याला सुरक्षित ठिकाणी जाणं शक्य नसेल तर त्यानंतर सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम कसे आहेत, आपण आहे त्या ठिकाणी ग्राउंडवरती पूर्णपणे झोपू शकतो, ज्यांना झोपणं शक्य नाही ते बसू शकतात, तोंडामध्ये रुमाल ठेवू शकतात आणि आपला बचाव करू शकतात। या व्यतिरिक्त जे आपण सायबर अटॅक्सचं विचारलेलं आहे त्याविषयीही प्रशासन दक्ष आहे। पोलीस विभागाचा सायबर सेल, पॅरामिलिटरी फोर्सेसचा सायबर सेल आणि इंडियन डिफेन्स फोर्सेसचा सायबर सेल हे तिन्ही एकमेकांच्या कोऑर्डिनेशनने काम करत आहेत आणि आपल्याला व्हॉट्सअप माध्यम असेल, टेलिग्राम असेल किंवा आणखीन काही सोशल मीडियाची माध्यमं आहेत त्यावरनं एखादा सस्पिशियस जर मेसेज मिळत असेल आणि एखादी लिंक आपल्याला मिळत असेल तर ती कृपया क्लिक न करता, ती न उघडता डिलीट करणं हे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे। आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला वारंवार इंटरनॅशनल कॉल्स येत आहेत तर ते आपल्याला जी सायबर हॉटलाईन दिली गेलेली आहे त्या सायबर हॉटलाईनवर 1930 वरती कळवणं गरजेचं आहे। अशा प्रकारे आपण सायबर क्राईम रिपोर्ट करू शकतो। या व्यतिरिक्त जर काही संभ्रम पसरवला जात असेलच तर आपण दररोज किंवा वीकली गाईडलाईन्स, सिव्हिक गाईडलाईन्स इश्यू करणार आहोत डिझास्टर मॅनेजमेंट सेलच्या वतीने। त्याचा आपण पब्लिक अवेअरनेससाठी माझं सर्व पत्रकार बांधवांना आवाहन आहे की त्यांनी ते अवेअरनेसचे म्हणजे पॅम्पलेट्स असतील किंवा मेसेजेस असतील ते सर्व आपण सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावेत। या व्यतिरिक्त माझं प्रशासकीय प्रमुख तालुक्याचं म्हणून आव्हान आहे की सगळ्यात मोठा धोका जो उद्भवतो अशा वेळेला तो असतो स्लीपर सेल्सच्या माध्यमातून। तर नागरिकांनी दक्ष राहणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये एखादीही सस्पिशियस ॲक्टिव्हिटी जर आपल्याला निदर्शनास येत असेल तर कृपया तात्काळ 100 नंबरवरती फोन करून ती आपण रिपोर्ट करावी आणि त्यानंतर क्विक रिस्पॉन्स टीम पोलिसांची, पॅरामिलिटरी फोर्सेसची ॲक्टिव्ह होईल। तसेच 112 ही डेडिकेटेड हॉटलाईन पण पोलिसांच्या वतीने ॲक्टिव्ह आहे, त्याच्यावरती आपण रिस्पॉन्स द्यावा। आपल्याला लगेच 1 मिनिटाच्या आत क्विक रिस्पॉन्स टीम तिथे पोहोचेल आणि आपल्या घटनेचा ॲनालिसिस करून त्याचं एक्झामिनेशन करून त्याच्यावरती डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आपल्याला सुरू करता येईल। त्यामुळे आपणच सर्वजण आपले स्वतःचे रक्षक आहोत आणि सामाजिक रक्षक आहोत। त्या भावनेने एकजूट होऊन ऑपरेशन सिंदूर हे आपण विजयी करूयात असं मी प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।